जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतून आणि उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी कुटुंबांच्या मूलभूत हक्कांच्या प्रलंबित प्रश्नांमध्ये गती आणण्यासाठी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात श्रमजीवी संघटनेच्या वतीनं एका विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी आणि इतर शासकीय अधिकाऱ्यांनी आदिवासी बांधवांच्या समस्या प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी त्यांच्यासोबत जमिनीवर चटईवर बसून थेट आणि जिव्हाळापूर्ण संवाद साधला। सुमारे 3 तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आदिवासींचं पाणी, दाखले, रेशन आणि शासकीय योजनांच्या प्रश्नांवर अत्यंत सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण चर्चा झाली। या बैठकीचं गांभीर्य लक्षात घेऊन अंबरनाथ बदलापूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी, गटविकास अधिकारी, मुंबई शिधा वाटप कार्यालयाचे अधिकारी, नायब तहसीलदार, पुरवठा अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्यासारख्या प्रमुख यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते। बैठकीमध्ये प्रामुख्याने आदिवासी गावं, पाडे आणि वस्त्यांमधील तीव्र पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला। या समस्येची गांभीर्यानं दखल घेत तहसीलदार अमित पुरी यांनी अंबरनाथ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना येत्या 7 दिवसात प्रत्येक आदिवासी पाड्यावर स्वतंत्र पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बसवून पाणी साठवणुकीची व्यवस्था करण्याचे आदेश दिले, जेणेकरून आदिवासी कुटुंबांना गरजेनुसार आणि वेळेतच शुद्ध पाणी उपलब्ध होऊ शकेल। शिवाय अतिदुर्गम भागातील कातकरी कुटुंबांना तात्काळ जातीचे दाखले आणि जन्ममृत्यूचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी तहसीलदारांमार्फत घटनास्थळीच 1000 अर्ज उपलब्ध करून देण्यात आले। या प्रलंबित प्रश्नांचा केवळ तात्पुरता निकाल न लावता त्याचा सातत्यानं आणि प्रभावी पाठपुरावा करण्यासाठी दर महिन्याला सर्व प्रशासकीय अधिकारी आणि श्रमजीवी संघटनांचे पदाधिकारी यांची एक संयुक्त आढावा बैठक घेण्याचं यावेळेला निश्चित करण्यात आलं। याच नियोजनाचा एक भाग म्हणून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ओळखपत्रांपासून उदाहरणार्थ सरकारी ओळखपत्र, काहीच वंचित असलेल्या सर्व आदिवासी कुटुंबांसाठी प्रशासन आणि श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून विशेष मोहिमेचं आयोजन केलं जाणार आहे। याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी विशेष शिबिराचं अचूक नियोजन करून त्याचा अधिकृत कार्यक्रम तात्काळ जाहीर करावा अशा सूचनाही देण्यात आल्या। तसंच शालेय विद्यार्थी आणि पदवीधर युवक युवतींना स्पर्धा परीक्षांची उत्तम तयारी करता यावी यासाठी अभ्यास केंद्राची निर्मिती तहसीलदार अंबरनाथ यांच्यामार्फत केली जाणार